काय राण्या मी बोललो यात काय चुकीचं बोललो का? खरं बोललाय. तुला बिला काय नाही कळत नाही कर हा काय तू बावळाट माणसाच्या नादी लागत बसलाय. बाबा कोणाला म्हणताय? अहो तुम्हाला म्हणतोय का सर पण आसपास माणसं असते ती. आसपास माणसं म्हणजे तुम्हाला नाही म्हणत राव मी आसपासच्या माणसं. आप्पा तुम्हाला सांगतो बरं का, मला जर तुम्ही बोलला ना मी झपाट्यात पाडील बरं का. सोडा यशवंतराव मी बी ह्या कानाखाली आवाज दिली त्याच कानाखाली आवाज काढेन तुमच्या. आप्पा अध्यक्ष तुम्हाला करायला माझ्या 2 चैनी गेल्यात. देण्यात आहे ना, कुणाला बोलताय तुम्ही? आत्ताच दहाव्यावर गेलतो, 35 रोट्या खाल्ल्यात. लगा 35 रोट्या खाल्ल्या. हा लगा 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 पोपट, तुझं वजन 34 किलो म्हणतोय 35 रोट्या खाल्ल्यात वा. 35 रोट्या खाणं म्हणजे नट्टे जॉक. फक्त ते पोपटरावनेच पचवू जाणं. नाही नाही बरोबर आहे लगा तुझं. बकासुरागत कधी नाही मिळल्यागत गिळले असतील गट्टा 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 ना आला. बरं चला सगळं राहू द्या. आता आपला पहिला घास महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी लावायचं नाही. असं उद्या जर समजा तू मुख्यमंत्री मी तुला केलं तर स्टेजवरती तुला बोलावं लागणाऱ्या लोकांसमोर धडा धडा भाषण बोलता आलं पाहिजे. मग तवा नाही नाचणार मी. हा मग आताच काय एवढी लाजतीस? बर आता हा घास होणाऱ्या लाडक्या पंतप्रधानांसाठी. घाट घालत का बाहेर? अरे डोक्याने म्हणजे काय काम करतो डोक्याने? अरे दादा आपल्याकडे सगळं क्षेत्र पुणेवाडीने घेतलंय. हा आपल्याकडे क्षेत्र कमी राहिले आपल्या लोकांना. हा ते ज्वारे बेरे केले की रातचं आपण बाजरी बी सपाट करतो आपण. म्हणजे तुला सगळं ओके काम करतो. म्हणजे चोऱ्याच करताय की तुम्ही? अरे दादा चोरा बेरा दादा काय तसलं नाही का? हा आता पुणेवाडीचा केडा कोण बसवणार आहे आपल्याशिवाय? सगळी तयारी आता पंक्ती लागतील, सगळी लोक येतील सुटतील. जर माहितीचं पडलं तर गाव निघल इकडे जेव्हा आहे त्यांच्याकडे तर ती 15,000 रुपये मला तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी 15,000 द्यायला. नाही हो 15,000 रुपये घेऊन या पटापटा. ती पेड बिड आता एवढी 40 लाखाची JCB आणायचं 15,000चं पेड नको आहे. हार लागेल त्याला 12-13 हजाराचा हारच लागेल. भाऊजी पण ते मला बोलले असते ना काहीतरी. राहिली असेल गडबडी त्यांच्या मागं. किती गडबडी. तुम्ही आणा का फोन लाव त्यांना. तुमचीच वाट बघतोय. हे काय कशाचं ठीक आहे काय बनगडी? मग तुम्ही सरप्राईजच एवढं मोठं देताय म्हणलं. हा हा ती तर देणारच होतो मी, त्याचा नाही काय विषय. पण एवढी मोठी तयारी. आणि तुला सांगितलं ना मी कुणाला सांगू नको म्हणून. आता काय सांगितलं तुम्ही पण आम्हाला पण निश्चय होईल.